नमस्कार माझ्या भारतीय नागरिकांनो आणि माझे जे अग्निवीर आहे ओके अग्निवीरांचं मी प्रथमतः माझ्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भारतीय नागरिकांनो आणि माझ्या भावी सैनिकांनो की जय जवान आणि जय किसान असा नारा आपण म्हणतो। तर जवान हे आपल्या देशाचं रक्षण करतात ओके आणि जे किसान आहे शेतकरी हे शेतकरी पूर्ण जगाचे अन्नदाता आहे। म्हणून या दोन लोकांकडे आपण एक सरकार म्हणून आणि आपण एक नागरिक म्हणून आपण त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजेच अग्निपथ योजना काय आहे, अग्निपथ योजनाची अंमलबजावणी केव्हा झाली, अग्निपथ योजना ही कशासाठी केंद्र सरकारने जाहीर केली, नंतर अग्निपथ योजनेच्या माध्यमातून जे काही अग्निवीर हे पद भरल्या जाते तर ते अग्निवीर पद भरण्यासाठी पात्रता काय पाहिजे, नंतर अग्निवीरांची भरती झाल्यानंतर त्यांना मिळणारं वेतन, त्यांना मिळणाऱ्या सुखसुविधा, त्यासाठी कोणत्या परीक्षा होतात, त्यासाठी त्यांची योग्यता इलिजिबिलिटी काय त्यांना पाहिजे आणि किती वर्षासाठी अग्निवीर हे पद आहे, नंतर त्यांना अग्निवीर म्हणजेच आपल्या देशाची सेवा करत असताना आपले कर्तव्य बजावत असताना त्यामध्ये जर त्यांचा मृत्यू झाला म्हणजे ते शहीद झाले, ठीक आहे, तसा या योजनेमध्ये उल्लेख नाही की त्यांना शहीदाचा दर्जा म्हणजे देता येणार नाही, पण शहीदाचा दर्जा द्यायला पाहिजे। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला अग्निवीर पद या योजने अग्निवीर पद आणि अग्निपथ योजना याबाबत आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे। तर त्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये एका अग्निवीर ज्या विद्यार्थ्याची आवड आहे की त्याला ते बनायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला मी उत्तर देऊन आणि या संपूर्ण अग्निपथ जी योजना आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही आणत आहे, म्हणजेच तुमच्यापर्यंत आम्ही त्याचे महत्त्व हे काय आहे हे तुमच्यापर्यंत आम्ही सादर करत आहे, हे एका मुलाखतीच्या माध्यमातून। तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत, यामध्ये कोण लायक आहे आणि भविष्यामध्ये काय काय संधी आहे हे आपण लास्टपर्यंत या व्हिडिओमध्ये बघत राहू। तर आपल्या स्टुडिओमध्ये यश बगाडे हा एक विद्यार्थी आलेला आहे, तर त्यांचा पहिला प्रश्न आहे, तर ते पहिला प्रश्न आपल्याला विचारतील की नेमका त्यांचा प्रश्न काय आहे। अग्निपथ म्हणजे काय आहे? बघा अग्निपथ म्हणजे काय आहे, ही एक अग्निपथ ही केंद्र सरकारची योजना आहे। माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 2022ला आपल्या भारताचे संरक्षण मंत्री होते, तर त्यांनी अग्निपथ योजना ही जाहीर केलेली आहे। ठीक आहे, 2022ला, तर 2022ची योजना आहे आणि अग्निपथ योजना यामध्ये असं आहे की तुम्ही त्यामध्ये अग्निपथ अग्निवीर पद जे अग्निवीर पद आहे तर ते पद त्यामध्ये निर्माण केलेलं आहे आणि अग्निवीर बनण्यासाठी तुम्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही क्षेत्रामध्ये सैन्य बलामध्ये तुम्ही काम करू शकता, पण त्याचे लिमिटेशन असं आहे की तुम्ही त्यामध्ये 4 वर्षच तुम्ही काम करू शकता। ठीक आहे, तर अग्निपथ योजना ही गव्हर्नमेंटने आपल्याला आपल्या देशामध्ये बेरोजगारी कमी करण्यासाठी आणलेली आहे। निश्चितच बेरोजगारी कमी होईल, पण त्यामध्ये काही त्रुटी पण जाणवतात, त्याच मला केंद्र सरकारला आणि आपल्या सैन्यासाठी जे काही आपण त्यामध्ये गाईडलाईन वापरतो तर त्यामध्ये आपल्याला त्या त्रुटी सुधारून त्यामध्ये आपल्याला अपडेट कराव्या लागतील। तर या पद्धतीने यासाठीच आम्ही अग्निवीरांची बाजू घेऊन, सरकारची पण बाजू घेऊन आणि आपले जनसामान्य नागरिक त्याची पण बाजू घेऊन आणि या अग्निपथ योजने माध्यमातून बेरोजगारी कशी दूर होईल, ठीक आहे, त्यामध्ये काय त्रुटी आहे आम्ही याचा पण त्यामध्ये तुम्हाला उल्लेख करत आहे। तर बघा प्रथमतः मी तुम्हाला यामध्ये सांगतो की अग्निपथ जी योजना आहे यामध्ये 4 वर्षासाठी ही योजना आहे आणि त्या 4 वर्षामध्ये तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता म्हणजे तुम्हाला 4 वर्ष तिथं देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देते केंद्र सरकार। तर त्यासाठी तुम्हाला तुमची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा तुम्हाला 17.5 वर्षापासून तर 21 वर्ष अगोदर होती कोरोनाच्या अगोदर, पण आता 17.5 पासून तर 23 वर्ष वयापर्यंतचा मुलगा जो 10वी पास आहे, 12वी पास आहे, तर ते विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात। ठीक आहे, तर यामध्ये तुमचं जेव्हा जॉईनिंग होते तुमचं त्या अगोदर ट्रेनिंग होते आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमचं मानधन किंवा तुमचा पगार हा तुम्हाला मिळत राहतो।
तर यासाठी आपला जो दुसरा प्रश्न आहे, तर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता वळूया. तर यश, आपला दुसरा प्रश्न काय आहे? वयोमर्यादा किती पाहिजे? जस्ट मी आता उल्लेख केला की आपली जी वयोमर्यादा आहे ती 17.5 पासून तर 23 वर्षापर्यंतचे विद्यार्थी जे 10वी पास आहे, 12वी सायन्स पास आहे, कॉमर्स पास आहे, आर्ट्स पास आहे, ते विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात आणि ते अग्निवीर बनू शकतात. तर समोरचा आपला काय प्रश्न आहे? योग्यता काय असते? तर बघा, आता यांची इलिजिबिलिटी बघू आपण की याची नेमकी योग्यता काय आहे. तर याच्यातली योग्यता अशी आहे की तुम्ही 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे. नंतर त्यासाठी तुमचा एक पेपर होतो, ठीक आहे, जी के, मॅथ, रिझनिंग, हे मल्टी MCQ टाईपचे तुम्हाला एकदम सिंपल लेवलचा प्रश्न पेपर विचारला जातो. ते पास झाले की तुमचं त्यामध्ये फिजिकल होते आणि फिजिकल झाल्यानंतर तुम्ही अग्निवीरला लायक बनतात. समोरचा आपला काय प्रश्न आहे? अग्निपथ योजनेचे लाभ काय आहे? बघा, अग्निपथ योजनेचा पहिला लाभ ते म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपल्याला रोजगार मिळते, तो 4 वर्षासाठीच फक्त, ठीक आहे. तर तुम्हाला जेव्हा त्यामध्ये लाभाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये जो पगार मिळते तो तुम्हाला 30,000 रुपये पगार देण्यात येतो. ओके, मग त्या 30,000पैकी 21,000 रुपये हे तुम्हाला हातात कॅश मिळतात. मग राहिलेले 9,000 रुपये जे आहे ते 30% कॉपर्स फंडमध्ये कापल्या जातात. कॉपर्स फंड ते कापल्या जातात, नंतर ते तुम्हाला मिळत असतात. सेकंड इयर, दुसऱ्या वर्षी तुम्ही जेव्हा अग्निपथ योजनेमध्ये जातात तर त्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या वर्षी पगार जो मिळतो तो मिळतो तुम्हाला 33,000 रुपये. ओके, टोटल. आणि 33,000पैकी तुम्हाला 23,100 रुपये हे तुमच्या इन हँड हातामध्ये मिळतात. तर त्यामध्ये सुद्धा 9,900 रुपये कॉपर्स फंडसाठी ते त्यामध्ये कपात केली जाते, म्हणजे त्यामध्ये सुद्धा 30% कपात करण्यात येते. तिसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही देशाची सेवा करत असतात तेव्हा तुम्हाला जे मानधन किंवा जे वेतन दिले जाते तर ते वेतन दिले जाते तुम्हाला 36,500 रुपये. आणि 36,500 रुपये तुम्हाला जो काही पगार दिला जातो तर त्यामध्ये तुमच्या हाती त्यामध्ये मिळते 20,950 रुपये. मग 20,950 रुपये हा जो पगार तुमच्या हाती मिळतो तो कॉपर्स फंडमध्ये त्याच्यातले 30% कापल्या जातात, ठीक आहे. 30% त्यामधले कापले जातात, म्हणजे इन हँड तुम्हाला किती मिळते? मग 20,950 रुपये. ओके, चौथ्या वर्षीचा जो पगार तुम्हाला मिळतो त्यामध्ये तो मिळतो 40,000 रुपये आणि 40,000पैकी तुम्हाला 28,000 रुपये इन हँड हातामध्ये पगार मिळते. नंतर 12,000 राहिलेले ते कॉपर्स फंडमध्ये काटल्या जातात, म्हणजे त्यामध्ये कपात केली जाते. तर अशा पद्धतीनं प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षी तुमची 30% त्यामध्ये कपात केली जाते, त्यालाच आपण कॉपर्स फंड म्हणतो. आणि तुमची जेवढी 30% कपात केली जाते तेवढंच अनुदान हे गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यामध्ये टाकत असते. म्हणजे तुमचे पहिल्या वर्षी जर 9,000 कॉपर्स फंडमध्ये कपात केली तर गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये 9,000 टाकते, झाले 18,000 रुपये. तर असं जेव्हा तुम्ही रिटायर होता 4 वर्षानंतर तर त्यामध्ये तुम्हाला 5.2 लाख म्हणजेच 5.2 लाख त्यामध्ये तुमचे होतात, प्लस गव्हर्नमेंट त्याच्यात 5.2 लाख टाकते, म्हणजेच 11,71,000 रुपये तुमचे ते त्यामध्ये तयार होतात. आणि हे झालं तुमचं फंडचं, तुमचा पगार प्लस तुमचा फंड. ओके, नंतर आपण त्यामध्ये तुम्हाला विमा संरक्षण दिले जाते. तर ते विमा संरक्षण पण तुम्हाला त्यामध्ये विमा कवच 48 लाखाचं त्यामध्ये विमा संरक्षण तुम्हाला दिलं जाते. जर तुम्ही आपल्या सैन्यामध्ये जर तुम्ही ड्युटी बजावत असताना तुमचा जर त्यामध्ये मृत्यू झाला तर तुमच्या घरच्यांना त्यामध्ये 1 करोड रुपये दिले जातात, 1 करोड रुपये. तर ही योजना अशी चांगलीच आहे, देशाची सेवा करण्यासाठी आपल्याला मिळते आणि बेरोजगारी सुद्धा काही प्रमाणामध्ये कमी होते. पण त्यामध्ये माझा एक असा प्रश्न आहे की त्यामध्ये बेरोजगारी नक्की कमी होईल का? तर एवढ्यावर भागून चालणार नाही. तर आपल्याला असं वाटतं केंद्र सरकारनं 4 वर्ष न ठेवता हे जर 10 वर्षाचा बॉन्ड जर ठेवला आणि जे अग्निवीर त्यामध्ये सेवा करतात त्यांना शहीदांचा दर्जा द्यायला पाहिजे. तर असं झालं तर बेरोजगारी नक्कीच त्यामध्ये कमी होईल. जर ॲज कम्पॅरिझन आपण जर बघितलं की बाकीच्या विभागामध्ये जसं सैन्य बलामध्ये यांनी आता हे केलं की अग्निवीर पद यांनी निर्माण केलं, तर तसंच विविध डिपार्टमेंटमध्ये महसूल विभाग आहे किंवा त्यामध्ये कृषी विभाग आहे, अलग अलग डिपार्टमेंट आहे. तर त्यामध्ये सुद्धा असं तुम्ही जर हंगामी पोलीस प्रशासन आहे, पोलीस विभाग आहे, तर अशामध्ये तुम्ही हंगामी पद जर काढून बेरोजगार तरुणांना जर रोजगार दिला तर त्यामध्ये बेरोजगारी नक्कीच कमी होईल, गुन्हे कमी होतील आणि त्यामध्ये प्रत्येकाला रोजगार मिळेल. ओके, आणि रोजगार मिळाल्यामुळे त्यामध्ये आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याचा GDP आहे, हा GDP सुद्धा ग्रोथ वाढेल GDPची. तर असे काही भरपूर
फायदे आहे. आता तुम्ही म्हणसाल एवढा पैसा पगार देण्यासाठी कुठून आणायचा, तर जे क्लास 1 ऑफिसर आहे, क्लास 2 ऑफिसर आहे, त्यामध्ये काही गव्हर्नमेंट कॉलेजेसचे प्राध्यापक आहे, असोसिएट प्राध्यापक आहे, त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे, यांचे जे पगार आहे तर यांचे पगार जर आपण त्यामध्ये 20% जर कपात केली तर फारसा यांना काही लॉस नाही होणार. कारण शेतकरी हा उपाशी दिवस काढून पाण्यावरती दिवस काढतो आणि काम करतो आणि पूर्ण जगाला तो पोषण देतो, म्हणून आपला जग आज जिवंत आहे. तर आपण त्याचा जर विचार केला तर हे मुलं सर्व अग्निवीर बनणारे, पोलीस प्रशासनात येणारे शेतकऱ्यांचीच मुलं असतात. ठीक आहे, कलेक्टरचा मुलगा, त्याच्यामध्ये एखाद्या SP चा मुलगा किंवा एखादा नेत्याचा मुलगा नसतो, त्यामध्ये जनसामान्य लोकांचेच मुलं त्यात जात असतात. तर त्यांचे पगार जर कपात करून आपण तो पगार इकडे जर वापरला आणि या बेरोजगार तरुणांना जर आपण दिला तर त्यामध्ये बेरोजगारी नक्कीच कमी होईल. आणि आता लाख 1.5 लाख पगार आहे सुपर क्लास 1 ऑफिसर, क्लास 1 अधिकारी, क्लास 2 यांना, तर त्यामध्ये कपात केली तर त्यांना फारसा लाभ होणार, त्यांना फारसा काही त्यांचा तोटा नाही होणार. तर त्यांनी सुद्धा म्हणायला पाहिजे की ठीक आहे, आमची कपात करा, आणि जे बेरोजगारी तरुण आहेत तर त्यांच्यावरती तुम्ही जे कपात केलेले पैसे आहेत ते त्यांच्या रोजगार देण्यासाठी तुम्ही वापरा, की जेणेकरून आत्महत्या कमी होतील, जेणेकरून ते जीवन चांगले जगतील, त्यामध्ये चोऱ्या दरोडे कमी होतील, गुन्हेगारी कमी होईल. ओके, मानसिकता चांगली राहील. काही याच्यामुळे दबाव, काही याच्यामुळे मुलांचे लग्न सुद्धा होत नाही, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे, बेरोजगारीमुळे त्यांचे मॅरेज होत नाही. तर अशा खूप काही समस्या निर्माण होतात. जर गव्हर्नमेंटने आणि आपल्या सुजाण नागरिकांनी, जे अधिकारी आहे क्लास 1 क्लास 2, तर त्यांनी जर विचार केला स्वतःहून की ठीक आहे, आमचा पगार तुम्ही कपात करा, आणि स्वतः तुम्हाला रिअल सांगतो, आम्ही स्वतः जरी क्लास 1 असतो तर आम्ही स्वतः 20% नाही, आम्ही 40% कपात केली असती आपल्या बेरोजगारी मिटवण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण बेरोजगारी त्यामध्ये मिटवू शकतो. तर ही एक गव्हर्नमेंटची चांगलीच योजना आहे, याचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण त्यामध्ये काही त्रुटी आहे. त्रुटी म्हणजे 10 वर्ष त्याचा बॉन्ड पाहिजे, त्यामध्ये शहीदांचा दर्जा त्यांना देण्यात यावा. त्यांना जो पगार तुम्ही ठरवलेला आहे पहिल्या वर्षी 30,000 रुपये, तो 30,000 न देता त्यांना 50,000 रुपये पगार करायचा. कारण देशासाठी, देशाचं संरक्षण करत आहे. आज आपण मंत्री, आज आपण नेता, आपण नागरिक, सर्व काही जो देश चालतो तो ते सीमेवरती संरक्षण करतात, म्हणून आज आपण जिवंत आहे. तर नैतिकतेला विचार, जर आपला मुलगा जर त्या जागी असता, आपला भाऊ जर त्या जागी असता, जर आपला त्यामध्ये नातेवाईक जर त्या जागी असतात आणि स्वतः जर आपण त्या जागी असतो, तर त्यामध्ये माझे जे सर्व काही केंद्रीय मंत्री आहे, अधिकारी आहे, त्यामध्ये सैन्य बलातले अधिकारी आहे, तर त्यांनी या स्तराला जाऊन आपण स्वतःला तिथं न्या आणि नंतर विचार करा. बघा, आपण त्यांना न्याय देऊ शकतो आणि यामुळे बेरोजगारी निश्चितच कमी होईल. बेरोजगारी कमी करण्याचा अजून एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे लोकसंख्या त्यामध्ये नियंत्रण करणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अग्निपथ योजना आहे. तर यांचा समोरचा जो काही प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न हे ते विचारतील. विविध विभागामध्ये सरकारने असे हंगामी कर्मचारी भरायला पाहिजे. बरोबर आहे, हंगामी कर्मचारी भरायला पाहिजे. 10-10 वर्ष तुम्ही हंगामी कर्मचारी भरा, शिपाई असो, क्लर्क असो, त्यामध्ये पटवारी असो. ठीक आहे, तर यामध्ये त्या तरुणांना रोजगार मिळेल आणि त्यांचं पण त्यामध्ये म्हणजे आर्थिक विषमता कमी होणार आहे. ओके, ते अगोदर मी तुम्हाला उल्लेख केला. तर गव्हर्नमेंटने माझ्या व्हिडिओचा याचा विचार करून अशी जर पावले उचललं तर त्यामध्ये सर्व जे तरुण मंडळी आहे किंवा जे बेरोजगार लोक आहे त्यामध्ये त्यांना रोजगार मिळेल. ओके, आणि एक शेवटचं सांगतो की आपण 20% कपात झाली तुमच्या पगारामध्ये तर काही तुमचं होत नाही, यामध्ये फरक नाही पडत आपल्याला. पण ते लोक उपाशी राहून दिवस करतात, त्यांची चाय पिण्यासाठी 5 रुपये त्यांना कधी कधी सापडत नाही. असे काही विद्यार्थी अभ्यास करतात पुणे, मुंबई, मेट्रो सिटीमध्ये. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर आपण आपल्या पगारातून कपात केली आणि केंद्र सरकारने असं धोरण जर जाहीर केलं तर या धोरणाचं आम्ही प्रथमतः स्वागत करतो. ओके, आणि करायलाच पाहिजे, तुम्ही पण करायलाच पाहिजे, तुमची इच्छा नसली तरी करायलाच पाहिजे, कारण हे काही अवैध नाही. ठीक आहे, बाकी आर्थिक विषमता ही गरिबीची आणि श्रीमंतीची दरी ही कमी व्हायला पाहिजे. त्यामुळेच गुन्हेगारी कमी होईल, दहशतवाद कमी होईल, नक्षलवाद कमी होईल, चोऱ्या दरोड्या कमी होतील असं मला वाटते. ठीक आहे, तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे माझ्या प्रेक्षकांनो, मला कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीनं आपण विविध योजना त्यामध्ये घेऊन येऊ. तर आम्ही इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.